जिंतूर तालुक्यातील कौसडे येथे वाढदिवसानिमित्त फटाके फोडल्यामुळे काही फटाके कडब्याच्या गंजीवर पडले व कडब्याच्या गंजीने पेट घेतला। यामध्ये 1200 कडबा जळून खाक झाल्याची घटना दिनांक 29 एप्रिल बुधवार रोजी घडली। पठाण मोहल्ला येथील अल्लाबक्ष हमीद खान पठाण हे एक शेतकरी असून बैलाचा व्यापार देखील करतात। जनावरांच्या वैरणासाठी अंदाजे 2 ते 2.5 हजार कडबा स्वतःच्या वाड्यामध्ये आणून गंजी मारून ठेवले होते। बाजूच्या हिवत गल्लीमध्ये कोणाचा तरी वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त फटाके फोडण्यात आले। त्यातील काही फटाके त्या कडब्याच्या गंजीवर पडल्याने गंजीने पेट घेतला। कडब्याच्या गंजीला आग लागल्याचे घरातील सदस्यांच्या लक्षात आल्यावर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वाढत जात होते। गावातील शेख रफिक यांच्याकडे टँकर असल्याने त्यांना संपर्क करण्यात आला। शेख रफिक यांनी पाण्याने भरलेला टँकर घेऊन घटनास्थळी धाव घेतले व टँकरचे पाणी पाईप लावून आग विझवण्यात आले। तोपर्यंत 500 ते 700 कडबा जळून खाक झाला व 300 ते 500 कडबा पाण्यामुळे खराब झाला। अल्लाबक्ष हमीद खान पठाण यांचे अंदाजे 24,000 रुपयांचे नुकसान झाले। कौसडी येथे वाढदिवस साजरा करणे हे एक तरुण युवकांची फॅशन बनली असून वाढदिवस साजरा करताना फटाके फोडणे, रस्त्यावर हुल्लडबाजी करणे, तलवारीने केक कापणे हे असले प्रकार तात्काळ बंद झाले पाहिजेत, अशी प्रतिष्ठित नागरिकांमधून मागणी होत आहे।